नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण या महिन्यामध्ये मार्चच्या मॅगझिनच्या अनुषंगाने किंवा फेब्रुवारी महिन्यातल्या जे काही करंट अफेअर्स होत्या तर त्याच्यावरती सविस्तर चर्चा करूया. अर्थात यामध्ये एक कंपोनंट आहे, तो म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27. तर तो आपण सेपरेटली त्या ठिकाणी करूया. नाहीतर मग काय झालं असतं की मॅगझिनचा आपण किंवा मंथली कंटेंट आपण डिस्कस करतोय, तर तोच खूप लॉंग त्या ठिकाणी झाला असता. त्यामुळं ते सेपरेट त्या ठिकाणी आहे, राईट. आणि आपण साधारणतः 20 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत तेही तेव्हा असं म्हणत असतो तुम्हाला की मंथली करंट अफेअर्स डिस्कस होत आहेत, तर त्याच्यामध्ये 20 पासून 20 पर्यंत म्हणजे आत्ता 30 जानेवारी पासून ते साधारणतः 20 फेब्रुवारी पर्यंतच्या करंट अफेअर्स आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत, राईट. सो बघा, पहिलीच आणि सर्वात दुःखद अशी एक घटना आपण सर्वांनी फेस केली. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती त्यांचं एक महत्वाचं योगदान होतं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये महत्वाचं योगदान होतं. आणि जे आपण बऱ्याचदा म्हणतो की शिव, शाहू, फुले, आंबेडकर या विचारधारेनुसार आपण असं म्हणूयात की एक बहुजनवादी राजकारण म्हणूयात किंवा सर्वधर्म समभावाचं राजकारण म्हणूयात. तर असं राजकारण करणारा नेता आणि त्याचबरोबर ग्रामीण महाराष्ट्राची ओळख असणारा नेता, तर असे अजित पवार यांचं निधन त्या ठिकाणी झालं. खरं तर अजितदादांचं निधन होणं आणि त्याच्या निधन वार्तेवरती कसे प्रश्न येऊ शकतात हे डिस्कस करणं, हेच कुठेतरी मनाला त्या ठिकाणी मला वाटतंय की कठीण जाते. असा एक हरहुन्नरी आणि त्याचबरोबर जे आपण सगळीकडे सोशल मीडियावरती विशेषण त्यांना वापरलं की कामाचा माणूस जो आहे, तर तो त्या ठिकाणी हरपला, राईट. तो बघा, जन्म विचारात घेतला अजितदादांचा, तर 22 जुलै 1959 देवळाली, प्रवरा, अहिल्यानगर या ठिकाणी जन्म झालेला आहे. शिक्षण त्यांना B.Com पर्यंत त्यांचं झालेलं त्या ठिकाणी आहे. मतदारसंघ त्यांचा 201 बारामती पुणे जिल्ह्यातला हा त्यांचा मतदारसंघ होता. क्रिकेट आणि टेनिस या दोन गोष्टींचा त्यांना छंद होता. बाकी आता त्यांचं निधन कसं झालं, राईट. 28 जानेवारी 2026 ही दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली. तर त्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आता पुढे जर आपण जाऊयात की विधिमंडळ किंवा संसदेतली त्यांची कारकीर्द नेमकी. आता 1991 मध्ये त्यांची खऱ्या अर्थानं राजकीय कारकीर्द कुठल्या तरी सभागृहामध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून चालू होताना दिसते. त्याच्या आधीपासूनच ते एकंदरीतच सहकार क्षेत्रामध्ये किंवा सहकार क्षेत्राचं जे राजकारण आहे तर त्याच्यामध्ये कार्यरत त्या ठिकाणी होते, राईट. म्हणजे जिल्हा बँक असेल किंवा इतर गोष्टी असतील तर त्या बाबतीत मी, राईट. तो जून 1991 मध्ये पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवरती ते निवडून गेलेले होते. त्याच्यानंतर दीड महिन्यातच त्यांनी काय केला, त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला होता. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण असं लक्षात घेऊयात की शरद पवार हे यांनी पुन्हा एकदा खासदारकी जी आहे तर ती पत्करलेली होती. 1991 मध्ये बारामती मतदारसंघातून ते विधानसभेवरती निवडून गेले. आणि त्याच्यानंतर 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019, 2024 असे सलग 8 वेळा विधानसभेवरती त्या ठिकाणी, राईट. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं जेव्हा निधन झालेलं होतं तेव्हा ते वेळा एकूण संसद सदस्य झालेले होते. त्यापैकी लोकसभेचे किती वेळा झालेले होते आणि राज्यसभेचे किती वेळा झालेले होते हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे आपण विचार करू शकतो, राईट. तर इतर कार्य आणि जबाबदाऱ्या यांचा जर का विचार केला तर विद्या प्रतिष्ठान बारामतीचं जे आहे तर त्याचे विश्वस्त म्हणून ते त्या ठिकाणी कार्यरत होते, राईट. इथं आपल्याला याचा पण उल्लेख करता येईल, पुढे असेलच कदाचित. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ जे आहे तर त्याचे पण अध्यक्ष ते होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे आहे तर पुण्याचं, तर त्याचे देखील संचालक. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्था त्याचे देखील संचालक पद जे आहे तर ठेवलेलं आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तर त्याचे संचालक होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना, त्यानंतर महानंद, अशा महत्वाच्या सहकार क्षेत्रातील ज्या महत्वाच्या संस्था आहेत तर त्यांचं संचालक पद हे त्यांनी त्या ठिकाणी भूषवलेलं होतं. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन हे ऑगस्ट 2006 ते 2023 असे अध्यक्ष होते. जुलै 2018 मध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळ तर त्याचे त्या ठिकाणी ते अध्यक्ष झाले. त्याचबरोबर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे मार्च 2001 पासून ते अध्यक्ष त्या ठिकाणी होते. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सप्टेंबर 2005 ते परत 2013 मार्च 2013 आणि परत जुलै 2024 पासून म्हणजे रिसेंटली झालेली निवडणूक होती तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पण ते अध्यक्ष त्या ठिकाणी होते. मंत्रालयीन कार्यभार जर का विचारला म्हणजे आतापर्यंत आपण ज्या बघितल्या त्या वेगवेगळ्या संस्था आणि संघटना त्या ठिकाणी बघितल्या. आता मंत्रालयीन कार्यभाराकडे येऊया त्या ठिकाणी. राईट, आता एवढा 8 वेळा जवळपास विधानसभेवरती निवडून जाणं, एवढा प्रदीर्घ अशा स्वरूपाचा अनुभव आणि पुढं बऱ्याचदा आपण सोशल मीडियामध्ये पण बघितलं की परमनंट उपमुख्यमंत्री अशी त्यांना गणलं जात होतं की सरकार कुणाचंही येऊ किंवा आपण असं म्हणूयात की मुख्यमंत्री कोणी हो पण गेले आपण असं बघतोय की अनेक वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून आपण मात्र अजितदादांनाच त्या ठिकाणी बघितलेलं होतं. सो त्या अनुषंगानं कोणकोणता मंत्रालयीन कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तर ते बघूया. गोपीनाथ मुंडे यांचं जेव्हा निधन झालेलं होतं तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा एमपीएससीनं प्रश्न विचारलेला होता तेव्हा त्यांनी राजकीय पद कोणकोणती भूषवलेली आहेत, कुठल्या मंत्रालयाचा पदभार त्यांच्याकडे होता, असा प्रश्न तिथं स्टेटमेंट बेस त्या ठिकाणी विचारलेला होता. गोपीनाथ मुंडे यांचे इतक्यात निधन झाले, त्यांनी खालीलपैकी कोणती पदे भूषवलेली आहे, अशा अनुषंगानं देखील आपण प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो. तर त्याच्यामध्ये राज्य मंत्री राहिलेले आहेत ते कृषी, फलोत्पादन, ऊर्जा, जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन. त्यानंतर कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे महामंडळाचे ते त्या ठिकाणी मंत्री राहिलेले. ग्रामविकास खातं, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे खातं हे साधारण त्यांनी भूषवलेलं आहे. सुरुवातीचा काळ आहे हा. त्यानंतर जलसंपदा खातं, लाभक्षेत्र विकास, पाणी पुरवठा आणि स्वच्छता. त्यानंतर पुन्हा एकदा जलसंपदा आहे 2009 ते 10 या कालखंडामध्ये. त्यानंतर उपमुख्यमंत्री पदावरती 11 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012 या कालखंडात ते कार्यरत होते. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर अर्थमंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून परत 2012 ते 2014 हा कालखंड आहे. या दरम्यान आपण लक्षात घेतोय की पृथ्वीराज चव्हाण हे त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार हे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 हा कालखंड आहे. तो हे जर का बघितलं तर पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर जी राजकीय स्थित्यंतर झालेली होती तर ते आपण बघू शकतो. त्यानंतर उपमुख्यमंत्री वित्त आणि नियोजन 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022. तो कोविडचा हा कालखंड आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं तर त्या सरकारमध्ये देखील ते उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्याच्यानंतर 4 जुलै 2022 ते 30 जून 2023 या कालखंडामध्ये ते कार्यरत होते. त्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री वित्त नियोजन ऊर्जा 2 जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024 असे ते कार्यरत होते आणि आता परत 5 डिसेंबर 2024 ते त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी होईपर्यंत ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावरती कार्यरत त्या ठिकाणी होते. आता याच्यातली जी काही राजकीय स्थित्यंतर वगैरे आहेत तर मला असं वाटतं की त्यावरती चर्चा करण्याची गरज त्या ठिकाणी नाही. राईट, त्याच्याबद्दल तुम्ही सगळं अवेअर आहात. बाकी इथल्या डेट्स जे आहेत तर त्या तेवढ्या लक्षात ठेवणं महत्वाचं नाही. फक्त हे लक्षात ठेवू शकता तुम्ही पहिल्यांदा ते उपमुख्यमंत्री कधी झालेले होते. राईट, आणि रिसेंटली आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये डिसेंबरच्या पहिल्या वीक मध्ये त्या ठिकाणी निवडणुका झालेल्या होत्या आणि त्याच्यानंतर हा शपथ झालेला होता. राईट, तो या काही बाबी अजित पवार यांच्याबद्दल आपण
विचारात घेऊ शकतो. याबरोबरच त्यांच्याकडे रिसेंटली क्रीडा खात्याचा पण अतिरिक्त कारभार त्या ठिकाणी होता. त्याचबरोबर एक्साइज डिपार्टमेंट जे आहे तर ते पण त्या विभागाचा पण कार्यभार होता, ते आपल्याला बघता येऊ शकतो. राईट. आता मग ट्रॅडिशनली आपण सिक्वेन्शियली सुरू करूया आंतरराष्ट्रीय घडामोडी. राईट. तो बघा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं भूतानच्या सर्वोच्च न्यायालयासोबत सामंजस्य करार त्या ठिकाणी केलेला आहे. कशासाठी केलेला आहे तर तरुण कायदेशीर व्यावसायिकांची देवाणघेवाण जी आहे तर ती सुलभ करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील न्यायिक सहकार्य मजबूत करण्यासाठी. तर असा सहज प्रश्न विचारला जाऊ शकतो, न्यायिक सहकार्य मजबूत करण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं खालीलपैकी भारताशेजारील कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत सामंजस्य करार केले? भूतान हे त्याचं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. आता इथं थोडस फॉरेन पॉलिसी समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण फक्त व्यापार 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 या मुद्द्यावरती फोकस करत नाही, तर वेगवेगळ्या लेवलला पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. मग ते व्यापार असेल, ते संस्कृती त्या ठिकाणी असेल, ते क्रीडा त्या ठिकाणी असेल, किंवा मग आपण असं म्हणूयात की ते असे डिफरंट गव्हर्नन्सचे वेज त्या ठिकाणी असतील. मग त्याच्यामध्ये युद्ध सराव हा एक मुद्दा पण तुम्ही लक्षात घेऊ शकता. तिथं अशा प्रकारे रिलेशन्स मजबूत करण्यावरती भर जो आहे तर तो त्या ठिकाणी दिला जातोय. आणि आता इकडे न्यायिक क्षेत्रामध्ये पण हे असं होताना दिसते. बघा, उपक्रमांचा उद्देश काय आहे? न्यायपालिकांमध्ये व्यावहारिक अनुभव प्रदान करणं आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणं. भूतानमधील जे काही ऑफिशियल्स असतील तर ते इंडियामध्ये त्या ठिकाणी येतील, इथली कार्यपद्धती किंवा जे न्यायिक कामकाज आहेत तर त्या न्यायिक कामकाजाचा अनुभव घेतील आणि व्हाईस वर्सा. तसंच दोन्ही म्हणजे भारतीय पण तिकडे जातील आणि कामांच्या अनुभवांची देवाणघेवाण जी आहे तर त्या ठिकाणी होणार आहे. राईट. त्यानंतर बघा, भारत युरोपियन युनियन यांच्यामध्ये ऐतिहासिक व्यापार करारावरती स्वाक्षरी करण्यात आली. आता ही डेट महत्वाची आहे का तर हो, या डेट वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. 27 जानेवारी 2026 रोजी मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप या ठिकाणी देण्यात आलेलं दिसते. नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यात याच्यावरती चर्चा त्या ठिकाणी झालेली होती. नक्कीच ही महत्वाची न्यूज आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारला गेला तर तो स्टेटमेंट बेस्ड त्या ठिकाणी विचारला जाऊ शकेल. आणि जर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन याच्यावरती विचारला गेला तर मी असं म्हणेन की तो येणारा प्रश्न जो आहे तर त्याच्यामध्ये कराराची एक्झॅक्ट डेट किंवा कधी अंतिम स्वरूप देण्यात आलं, त्या करारामध्ये चर्चेमध्ये कोण कोण सहभागी झालेलं होतं तर तेही त्या ठिकाणी विचारू शकतील. आणि ऑलटुगेदर तुम्ही ही नावं लक्षात ठेवणारच आहात, कारण प्रजासत्ताक दिनाची जी परेड झाली तर त्याच्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पण हेच उपस्थित त्या ठिकाणी होते. तो बेसिकली भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये 2007 मध्ये मुक्त व्यापार करार किंवा फ्री ट्रेड अग्रीमेंट ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा चर्चा चालू होती झालेली होती. त्याच्यानंतर चर्चेच्या बऱ्याच फेऱ्या ज्या आहेत तर त्या पार पडल्या. 2013 मध्ये ही चर्चा स्थगित झाली, पण 2022 मध्ये पुन्हा एकदा ही चर्चा जी आहे तर ती झालेली आहे. आणि 14वी अखेरची औपचारिक फेरी ही ऑक्टोबर 2025 मध्ये पार पडली. आणि त्याच्यानंतर ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत तर त्याला अंतिम स्वरूप देणं वगैरे, आणि मग फायनली आपण बघतोय आज रोजी 2026 मध्ये हा 27 जानेवारी 2026 ला काय झाला, मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप. आता इथं थोडस बॅकग्राऊंड चेक करण्याचा प्रयत्न. एमपीएससी ला इंटरेस्ट कशात असतो की एखादी गोष्ट झालीये तर त्याची सुरुवात पहिल्यांदा कधी झाली, म्हणून मी इथं 2007 हा मुद्दा घेतले. आता युरोपियन युनियनच्याच अनुषंगानं जर का हे बोलायचं म्हटलं ना तर युरोपियन युनियन किंवा ब्रिटनची त्याच्यामधून एक्झिट, ब्रेक्झिट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती पण एमपीएससी न प्रश्न विचारलेला होता. पण ब्रिटन युरोपियन युनियन मधनं बाहेर पडलाय त्याच्यावरती प्रश्न न विचारता ब्रिटन युरोपियन युनियन मध्ये पहिल्यांदा समाविष्ट कधी झालेला होता हा प्रश्न तिथं त्या ठिकाणी विचारलेला आहे. आणि युरोपियन युनियन बरोबर करार होणं का महत्वाचं आहे, कारण युरोपियन युनियन बरोबर एकदा करार झाला की आपल्याला जवळपास 26-27 देशांच्या मार्केटचा ऍक्सेस जो आहे तर तो त्या ठिकाणी डायरेक्टली मिळून जातो. आणि हे
व्यापाराच्या दृष्टिकोनातून किंवा आपण असं म्हणूयात की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्थिरतेच्या दृष्टिकोनातून फार त्या ठिकाणी महत्वाचं आहे. राईट. तो युरोपियन युनियन बेसिकली आपल्याला असं लक्षात येईल की इकॉनॉमिक युनिफिकेशन वरती फोकस करताना दिसते. आपण आज आसियान बघतो किंवा ब्रिक्स बघतो किंवा मध्यंतरी अशी चर्चा झाली की ब्रिक्सचं चलन येणारे आणि ब्रिक्सचं चलन येणारे हे म्हटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्पनी धमकी दिली ब्रिक्स राष्ट्रांना की तुम्ही चलन आला तर मी तुमच्यावरती अजून टॅरिफ त्या ठिकाणी वाढवेन. ही धमकी काय आहे किंवा ही भीती काय आहे? तर जवळपास ग्लोबल जीडीपीच्या तुलनेमध्ये जर का विचार केला ना तर 22-23% कंट्रीब्युशन जे आहे तर ते ब्रिक्स राष्ट्रांचं आहे. जे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 44% लोकसंख्या जी आहे तर ती ब्रिक्स मध्ये त्या ठिकाणी राहते. जगात सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांपैकी प्रथम क्रमांकावरचा आणि दुसऱ्या क्रमांकावरचा देश जो आहे तर तो ब्रिक्स मध्ये त्या ठिकाणी आहे. आणि मग ह्यांनी जर का चलन काढलं तर डॉलरचं महत्व जे आहे तर ते त्या ठिकाणी कमी होईल. तर असं ते काहीतरी आहे. पण आसियान असेल किंवा ब्रिक्स असेल तर या संघटना ज्या आहेत तर त्यांचं अल्टिमेट गोल जे आहे तर ते युरोपियन युनियन प्रमाणेच इकॉनॉमिक युनिफिकेशनचं त्या ठिकाणी आहे. एक चलन, विजा फ्री ट्रॅव्हल, फ्री ट्रेड अग्रीमेंट, राईट. सो हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या दिसतात. पण आता हे आता जे काही भूराजकीय पटलावरती घटना घडतायत युद्धजन्य पार्श्वभूमी जी आहे तर त्याच्यात हे काय डिस्कस करणं तेवढं संयुक्तिक त्या ठिकाणी राहत नाही. तुम्ही बाकी बघतायच की काय उद्योग चाललेले आहेत वगैरे आणि संयुक्त राष्ट्र संघटना कशी अपयशी ठरताना राईट. तो बघा या युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा ज्या आहेत उर्सुला वॉन डेर लेयन यांनी या कराराचं वर्णन जे आहे तर ते सर्व करारांची जननी असं त्या ठिकाणी केलेलं आहे. याच्या मागचं कारण पण महत्वाचं आहे की या करारामुळं 2 अब्ज लोकांच्या बाजारपेठा ज्या आहेत तर त्या एकमेकांशी जोडल्या जातील. आणि हे लक्षात घ्या आपल्या दृष्टिकोनातून आपली पॉवर सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काय असेल तर आपलं मार्केट आहे. कारण आपली लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे ग्राहक वर्ग जास्त आहे त्यामुळे कुठल्याही देशाला आपल्या बरोबर त्या ठिकाणी अशा प्रकारचे सामंजस्य करार करणं हे फायद्याच ठरू शकते कारण मार्केटचा ऍक्सेस आपल्या त्या ठिकाणी मिळतोय. राईट. तो बघा ते मी मागाशी सांगितलं की 27 जानेवारीला 27 देशांच्या युरोपियन युनियन सर्वात मोठा मुक्त व्यापार करार वगैरे झाला त्याच्यामुळं फायदा वगैरे राईट. 27 जानेवारीला अजून काय झालेलं होतं तर हा करार कुठल्या समिट मध्ये झाला हे पण विचारतील. 16व्या भारतीय युरोपियन युनियन परिषदेमध्ये हा करार करण्यात आला किंवा भारत युरोपियन मुक्त करार 2026 मध्ये झाला तर तो भारत युरोपियन युनियन परिषदेत झाला तर ती कितव्या क्रमांकाची परिषद होती असं पण विचारतील. मायक्रो लेवलला विचार करण्याचा प्रयत्न करा. सुपरफिशियल येईल असं विचार करतो आपण आणि मग मागच्या राज्यसेवेचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये थोडेसे असे डीप क्वेश्चन आले. मागच्या कंबाईन ग्रुप बी चा सॉरी राज्यसेवा नाही कंबाईन ग्रुप बी चा जर विचार केला तर असे क्रिटिकल क्वेश्चन त्यांनी टाकले एक्झॅक्टली माहित असलं पाहिजे आणि तिथं मग विद्यार्थ्यांचं काय झालं 5 किंवा 6 बीट त्या ठिकाणी बरोबर आले. तर असं आपलं व्हायला नको हा विचार देखील करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. राईट. चलो आता महत्वाचे जे मुद्दे आहेत तर ते आपण त्या ठिकाणी या करारातले बघूयात. पण हे बघत असताना हे बॅक ऑफ द माइंड लक्षात ठेवा की यातल्या एखाद्या बीट वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सगळंच काही थारली विचारतील अशातला भाग नाही. पण कराराची एक वैशिष्ट्य किंवा ज्याला म्हणतो ना की महत्वाचे फीचर्स काय तर ते महत्वाचं आहे. बघा या करारामुळे 2032 पर्यंत भारत युरोपियन युनियनला होणाऱ्या वस्तूंची निर्यात काय करणार आहे दुप्पट त्या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे भारताच्या युरोपियन युनियनला होणाऱ्या 96.6% वस्तूंवरच शुल्क जे आहे तर ते काढून टाकलं जाईल किंवा कमी केलं जाईल. राईट. सो हे सर्वात महत्वाचं आहे. राईट. त्याच्यानंतर मग औद्योगिक आहे कृषी अन्न क्षेत्र आहे तर याच्यामध्ये स्पर्धात्मकतेचा फायदा त्या ठिकाणी शकेल. त्याचबरोबर जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये विशेष प्रवेश मिळेल जे मी सांगितलेलं होतं की इंडिया मोठं मार्केट त्या ठिकाणी आहे. राईट. आयात शुल्क 110% बघा 10% त्या ठिकाणी आणलं जाईल
तर सुट्या भागांवरील आयात शुल्क 5 ते 10 वर्षां पूर्णपणे या कराराअंतर्गत काढून टाकलं जाईल. मग यंत्रसामग्रीवरती 44%, रसायनांवरती 22%, औषधांवरती 11% पर्यंतचं शुल्क जे आता आहे तर ते त्या ठिकाणी रद्द केलं जाणार आहे. युरोपियन शेतकऱ्यांसाठी एक मोठी बाजारपेठ जी आहे तर उघडली जाणार त्या ठिकाणी आहे. 15% वरून वाईनवरील भारतीय कर हा 15% वरून 75% पर्यंत सॉरी 150% वरून 75% पर्यंत कमी केला जाईल आणि अखेर तो 20% पर्यंत कमी केला जाईल. राईट. सो त्या दृष्टिकोनातून हे मार्केट जे आहे आणि मग एक्साइज ड्युटी जी आहे तर ती याच्यातनं मिळत असते गव्हर्नमेंटला. नाहीतर तुम्ही म्हणाल की सर दारूवरचा कर कमी करून काय फायदा होणार आहे गव्हर्नमेंटला, ते असं सगळं आहे. राईट. ब्रेड आणि कन्फेशनरी सारख्या प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांवरचे 50% पर्यंतचे कर रद्द केले जातील. राईट. तो असे थोडक्यात काय आहे म्हणजे हे जे काही आयात कर वगैरे आहेत याच्यात खूप जास्त प्रमाणामध्ये लिबरलायझेशन जे आहे तर ते केलं त्या ठिकाणी जाणार आहे. राईट. आता जो महत्वाचा मुद्दा आहे की मग या अनुषंगानं युरोपियन युनियन प्रश्न विचारला आपल्याला जाऊ शकतो. राईट. कदाचित मुक्त व्यापार करारावरती प्रश्न न विचारता युरोपियन युनियन बाबत खालील विधाने विचारात घ्या असा प्रश्न विचारला जाऊ शकतोय. तर बघा 1951 मध्ये फ्रान्स, वेस्टर्न जर्मनी, इटली, बेल्जियम, नेदरलँड आणि लक्झेंबर्ग यांनी युरोपियन कोळसा आणि स्टील समुदाय SC युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी याची स्थापना केलेली होती. म्हणजे इथं कुठेतरी फाउंडेशन घातलं गेलं असं आपल्याला लक्षात येईल युरोपियन युनियन. त्यानंतर 1993 मध्ये मॅस्ट्रिच करार लागू झाल्यानंतर अधिकृतपणे युरोपियन युनियन संघटना युरोपियन युनियन मध्ये परावर्तित त्या ठिकाणी झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर 1951 मध्ये 6 देशांनी, त्याच्यामध्ये कोण होतं, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड्स यांनी त्याची स्थापना केली. म्हणजे थोडक्यात काय, हे 6 देश जे आहेत तर ते संस्थापक सदस्य आहेत युरोपियन युनियनचे. सध्या 27 देशांचा समावेश त्याच्यामध्ये आहे. ब्रिटन 1973 मध्ये युरोपियन युनियन मध्ये सामील झाले आणि 2020 मध्ये फायनली ब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण झाली. पण त्याच्या आधी आपल्याला असं लक्षात येईल की 2016लाच ही प्रक्रिया काय झालेली होती, सुरू झालेली त्या ठिकाणी होती. युरोपियन युनियन जर्मनीची लोकसंख्या, युरोपियन युनियनमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या जर्मनीची आहे आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये फ्रान्स हा सर्वात मोठा देश तिथला आहे. तर माल्टा हा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान देश त्या ठिकाणी. बघा, म्हणून इकडे नोट्स मध्ये पण ब्रिटनचा हा उल्लेख घेतलेला आहे, कारण बॅक ऑफ दी माइंड माझ्या काय आहे, PYQ PYQ PYQ. मला करंट अफेअरची न्यूज जास्त महत्वाची वाटत नाही, मला त्यात PYQचा सुगावा काय लागतोय का तर हे जास्त महत्वाचं वाटतं, कारण ते गरजेचं त्या ठिकाणी आहे. अदरवाईज तुम्ही नुसतेच करत राहाल करंट अफेअर्स, पण आउटपुट म्हणावं असं त्या ठिकाणी मिळणार नाही. पुढचा मुद्दा बघा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापार कराराची घोषणा केलेली आहे. आता ही न्यूज घ्यावी का नाही घ्यावी असा मला प्रश्न पडलेला होता, कारण आज घोषणा झालेली आहे. कदाचित 2 महिन्यानं डोनाल्ड तात्यांचं डोकं फिरलं तर ते रद्द पण करतील, बरोबर, किंवा कदाचित ते टॅरिफ पण त्या ठिकाणी वाढवतील आणि याच्यावरून बराच वादंग पण चालू आहे. पण तरी पण लक्षात घ्या, आणि ही इव्हॉल्विंग होणारी त्या ठिकाणी सिच्युएशन आहे किंवा न्यूज आहे, त्यामुळे पुढे पण ह्याच्याबद्दल बऱ्याच डेव्हलपमेंट जे आहेत तर त्या होऊ शकतात. तो 2 फेब्रुवारी 2026 ला आपण अमेरिकेबरोबर काय केलं, व्यापार कराराची घोषणा जी आहे तर ती केली आणि 25% वरून 18% पर्यंत परस्पर शुल्क कमी करण्याविषयी त्याच्यात चर्चा त्या ठिकाणी बघा. राईट. हो. बाकी तर आहेच फ्री ट्रेड, किंवा बऱ्याचदा असं होतंय की आपल्या मार्केटचा ऍक्सेस मिळाला, आपल्या शेतकऱ्यांचं वगैरे नुकसान होईल वगैरे वगैरे. मी तेच म्हटलं की इव्हॉल्विंग आहे, त्यामुळं बघूयात नंतर. राईट. शेख हसीना त्यांच्याबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना सक्त मजुरीची शिक्षा झालेली आहे. बांगलादेश मध्ये पदच्युत असलेल्या शेख हसीना, राईट, सरकारी गृहनिर्माण प्रकल्पातील भूखंड वाटपातील गैरव्यवहार आणि त्या गैरव्यवहारामुळे त्यांना
न्यायालयानं शिक्षा जी आहे तर ती ठोठवलेली आपल्याला दिसते. तो लक्षात ठेवायचंय फक्त कुठल्या देशाच्या त्या आहेत वगैरे वगैरे. आता शेख हसीना वेल अवेअर आहात तुम्ही, पण तरी पण बऱ्याचदा कधी कधी काय होतं माहितीये का, विसरतं किंवा लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे अडचणी. नेक्स्ट बघा, जपानमध्ये सत्तारूढ पक्षाला बहुमत. अगेन मी हे कसं बघतो, कसं व्हिज्युअलाइज करतो की इन डेप्थ बघितलं नाही तरी चालेल, पण जपानमध्ये कोण सत्तेवरती आलेलं आहे, त्यांचा पक्ष त्या ठिकाणी कोणता आहे, एवढंच महत्व त्या ठिकाणी. म्हणून बघा, जपानच्या पंतप्रधान सनाई ताकाइची यांच्या पक्षानं 2/3 बहुमत जे आहे तर ते मिळवलेलं आहे. त्यांचा पक्ष कुठला आहे? लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. त्यांना 465 जागांपैकी 16 जागांवरती विजय मिळालेला आहे. कनिष्ठ सभागृहात बहुमतासाठी जपानमध्ये 261 जागांची गरज असते. अर्थात हे नाही विचारलं जाणार आपल्याला, आपलं बऱ्याचदा लक्षात येत नाही, त्यामुळे जपानचं नाही विचारलं जाणार. राईट. 1995 नंतर 1955 नंतर पहिल्यांदाच या पक्षानं बहुमत मिळालेलं आहे. आणि या आधी पंतप्रधान याशुहिरो नाकासोने यांनी 1985 मध्ये जागा ज्या आहेत तर त्या जिंकल्या होत्या. आत्ताचे पंतप्रधान, त्यांचा पक्ष, आणि उलटा प्रश्न विचारला तर सनाई ताकाईची यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली, तर जपान. हे लक्षात आलं पाहिजे. बघा, मी तुम्हाला काय करतोय, न्यूज डिस्कस करतोय, PYQ चा रेफरन्स देतोय, आणि मग परत काय प्रश्न कसा येईल हे पण डिस्कस. एकाच वेळी 3 गोष्टी या आपल्या होताना दिसत आहेत. राईट. चलो पुढे जाऊयात. थोडस धीम्या गतीनं आहे आज, पण हरकत नाही. बांगलादेशात BNP सत्ता. बघा, अगेन शेख हसीनांना पदच्युत करण्यात आलंय बांगलादेशात, आणि 13व्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं विजय मिळवलेला आहे. त्या संसदेच्या जवळपास 299 जागांपैकी 209 जागा ज्या आहेत तर त्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं जिंकलेल्या आहेत, BNP. राईट. आता इथं लक्षात घ्या, भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये जेव्हा सत्ता बदल होतात तर तेव्हा त्याच्यावरती हमखास प्रश्न ह्याच्या आधी खूप साऱ्या प्रमाणात आलेले. एस्पेशली नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका या 3 राष्ट्रांमधले सत्ता बदल तर विचारले जातातच. राईट. जमात ए इस्लामी नावाची पार्टी आहे तर त्यांना 68 आणि त्यांच्या मित्र पक्षाला 9 जागा मिळालेल्या आहेत. राईट. बाकी आता पक्षीय बलाबल जे आहेत तर ते काही एवढं महत्वाचं नाही, कारण ही भारतातली निवडणूक त्या ठिकाणी. राईट. पण राईट, तारिक रहमान जे आहेत तर ते पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत. आणि जेन्झी रिव्होल्युशन वगैरे इकडं झालेली होती बघा, आणि 15 वर्षाची शेख हसीना यांची राजवट जी आहे तर त्या ठिकाणी अनुषंगाने टाकण्यात त्या ठिकाणी आलेली होती. राईट. चलो पुढचा मुद्दा बघूयात आपण आता. राजकीय आणि घटनात्मक घडामोडीच्या अनुषंगानं. राईट. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये न्यूज कमी होत्या, पण थोडस डिस्कशन त्याच्यावरती करणं अपेक्षित होतं, आणि त्याच्या आधीची निधन वार्ता जी आहे तर देखील महत्वाची होती. हे मी असं कन्सिडर केलेलं. एका तासामध्ये निम्म डिस्कस त्या ठिकाणी होईल, पण ठीक आहे, काय हरकत नाही. इनिशियली काही टॉपिक हे पटपट डिस्कस होतात, काही टॉपिकला वेळ लागतो. उदाहरणार्थ क्रीडा घडामोडी पटकन डिस्कस होतात, कारण त्यात कन्सेप्च्युअली काही असं डिस्कशन करण्यासारखं नसतं. फॅक्ट्स फक्त लक्षात घ्यायच्या असतात, किंवा नियुक्तीच्या बाबतीत पण तसंच आहे, किंवा टाईप जे आहेत दिनविशेष वगैरे तर त्याच्या बाबतीत तसंच आहे. पण हे इनिशियली पहिले जे टॉपिक आहेत तर ते थोडेसे टाइम कन्झ्युमिंग त्या ठिकाणी आहेत. राईट. चलो आता बघा, वंदे मातरमची 150 वर्ष या थीम सह 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याच्या आधी देखील आपण वंदे मातरमची 150 वर्ष या अनुषंगाने चर्चा केलेली आहे. तुम्हाला एकच सांगतो, वंदे मातरमच्या 150 वर्षाच्या अनुषंगाने जसं आत्ता काय काय होतंय ते बघताय तुम्ही, तर तसंच इतिहासामध्ये ह्याच्याबद्दल काय झालंय, आणि माग आपण ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की कुणी लिहिलंय, कुठल्या कादंबरीतलंय, पहिल्यांदा कुठं वापरलं, त्या ठिकाणी गेलं, कुठल्या अधिवेशनामध्ये म्हटलं गेलं, तर ह्या सगळ्या गोष्टी ते इम्पॉर्टंट आहेत. बघा आता 26 जानेवारी 2026 ला आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला, हे पण कधी कधी स्टेटमेंट मध्ये विचारतात. राईट. 1950 मध्ये, सॉरी
इकडं बेसिकच दिलेलं आहे. मी डायरेक्टली PIBचं आर्टिकल घेतलेलं आहे, तर त्यामुळं सगळी बेसिक इन्फॉर्मेशन आलेली आहे. तो 2026ची जो प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला, त्या प्रजासत्ताक दिनाची थीम किंवा संकल्पना जी होती, तर ती त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की वंदे मातरमची 150 वर्ष आणि आत्मनिर्भर भारत याच्यावरती केंद्रित करण्यात आलेलं होतं. राईट. बघा, 1923 मध्ये तेजेंद्र कुमार मित्रा यांनी वंदे मातरमच्या श्लोकांचं चित्रण करणाऱ्या आणि वंदे मातरम अल्बम मध्ये प्रकाशित झालेल्या चित्रांची मालिका कर्तव्य पथावरती ह्यू कटर म्हणून प्रदर्शित करण्यात आलेली होती. हेही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, डिसेंबर 1929ला लाहोर अधिवेशन झालेलं होतं आणि लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी जी आहे तर ती करण्यात आलेली होती आणि त्याच्यासाठी 26 जानेवारी ही तारीख जी आहे तर ती निवडलेली होती बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं. राईट. प्रजासत्ताक दिनाच्या परेडचं ठिकाण, हा, मी मगाशी जो रेफरन्स दिलेला होता, युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. राईट. या परेडसाठी देशभरातून वाहणाऱ्या बियास, ब्रह्मपुत्रा, चंबळ, चिनाब, गंडक, गंगा, गोदावरी जे या देशातल्या वेगवेगळ्या ज्या नदी प्रणाली आहेत तर त्यांची नावं इथल्या परिसराला, कर्तव्य पथाच्या परिसराला देण्यात आलेली होती. तर ते एक आहे बघा. बीटिंग रिट्रीट सेरेमनी 2026 साठी बासुरी, डमरू, एकतारा, एसराज, मृदंग, नगाडा, पखवाज, संतूर, सारंगी अशी भारतीय वाद्यांच्या नावावर परिसरांना नावं देण्यात आलेली होती. आता बीटिंग रिट्रीट सेरेमनी म्हणजे काय असतं, जेव्हा 26 जानेवारीची परेड होते तर त्याच्यानंतर परेड झाल्यानंतर ट्रूप्स आपापल्या युनिटमध्ये त्या ठिकाणी परत जातात. तर याच्यासाठी पण एक सोहळा त्या ठिकाणी असतो. प्रेसिडेंट त्या सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित असतात. तर ती आहे बीटिंग रिट्रीट सेरेमनी. आता परंपरागत भारतीय वाद्यांची नावं तिथल्या परिसराला देणं याचा रिलेव्हन्स कुठंतरी गेल्या 3-4 वर्षापासून या आझादी का अमृत महोत्सवानंतर सुरू झालेला आहे की आपण ब्रिटिशांच्या पाऊलखुणा ज्या आहेत तर त्या पुसून टाकायच्या. तर ते कुठलं तरी कारण इथं कारणीभूत आहे. उदाहरणार्थ आपण काय केलं, आपला जो इंडियन नेव्हीचा जो ध्वज आहे तर त्या ध्वजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ती राजमुद्रा आहे तर त्याचा आकार त्या ठिकाणी घेतला. तर तो पण एक त्याचाच भाग त्या ठिकाणी होता. दुसरी गोष्ट जर बघितली तर वेगवेगळी जी नावं त्या ठिकाणी संसदेच्या परिसरामध्ये अजूनही ब्रिटिशकालीन होती तर ती नावं त्या ठिकाणी बदलण्यात आलेली दिसत आहेत. आता तिसरा मुद्दा आपल्याला इथं बघता येईल की मागच्या वर्षी बीटिंग रिट्रीट सेरेमनीमध्ये त्या ट्यून्स वाजवल्या जातात. तर त्या ट्यून्स पण आधी इंग्लिश होत्या किंवा ब्रिटिश कालखंडापासून जे काही ट्रॅडिशनली चालत आलेलं होतं तर ते होतं. तर त्याच्याऐवजी आता इंडियन ट्यून्सचा समावेश जो आहे तर तो त्याच्यामध्ये मागच्या वर्षी करण्यात आलेला होता आणि मग यावर्षी तिथं नावं जी आहेत तर ती रिट्रीट सेरेमनीला भारतीय परंपरागत वाद्य आहेत तर त्यांची देण्यात आलेली होती. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वेगवेगळे चित्ररथ तिथं असतात. तर त्या चित्ररथ सादरीकरण करतात वेगवेगळ्या प्रकारचं. राईट. आणि मग त्याच्या नंबर्स जे आहेत तर ते देखील काढले जातात. यावर्षी 17 चित्ररथ त्या ठिकाणी होते. राईट. 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे आणि त्याचबरोबर 13 मंत्रालय विभाग किंवा सेवा सर्व्हिसेस यांच्यामधून आलेले होते. स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत या थीमवर आधारित हे सगळे चित्ररथ होते. जे म्हटलं ना तुम्हाला की वंदे मातरमची 150 वर्ष आणि आत्मनिर्भर भारत या दोन थीम सह हा प्रजासत्ताक दिन सोहळा हा साजरा त्या ठिकाणी झाला. राईट. येस. आता बाकी पुढं पुरस्कार नावाचा जो मुद्दा आहे तर त्याच्यामध्ये मग कुठल्या चित्ररथाला पुरस्कार वगैरे मिळाला तर ते त्या ठिकाणी आपण बघूया. राईट. त्याच्यानंतर बघा 31 आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी. बघा, 31 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीत गर्भाचा वैद्यकीय गर्भपात करू इच्छिणाऱ्या दाम्पत्याला केरळ उच्च न्यायालयानं तशा प्रकारचा गर्भपात करण्याची परवानगी जी आहे तर ती त्या ठिकाणी दिलेली आहे. आता बेसिकली इथं काय होतं, जे जन्माला येणारं बाळ आहे तर त्याच्यामध्ये जर काही ऍबनॉर्मॅलिटीज त्या ठिकाणी असतील
तर अशा प्रकारचा निर्णय जे आहे तर ते घेता येईल. त्याच्यामध्ये बेसिकली बाळाला मेंदू आणि डोक्याशी संबंधित जन्मजात विकार असल्याचं आढळून आल्यानं केरळ उच्च न्यायालयानं हा निर्णय दिसतो. राईट. त्यानंतर बघा दत्तक मुलांना पालकांची जात मिळण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. राईट. आता दत्तक मुलांच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांचे लिगल पॅरेंट्स जे आहेत तर ते त्यांनी ज्यांनी दत्तक घेतलेलं आहे तर ते असतात. मात्र बऱ्याचदा ही दत्तक मुलं अनाथ आश्रमात वगैरे असतात तर त्यांचे बायोलॉजिकल मदर अँड फादर कोण असतात हे माहीत नसतं. राईट. तर त्याची जात काय हा प्रश्न इथं क्वेश्चन मार्क निर्माण करतो. तो अशा दत्तक मुलाला संबंधित पालकांच्या जातीचा दर्जा मिळण्याचा अधिकार आहे असा निर्णय जो आहे तर तो एका प्रकरणामध्ये न्यायालयाने दिलेला दिसतो. ते थोडक्यात काय, आता हा बालक आहे तो अनाथ आहे बरोबर, किंवा आपण असं म्हणूयात की त्याचे जे बायोलॉजिकल मदर फादर कोण आहेत तर तेच माहित नाही, त्याला जात कुठली मिळणार. तर त्या केसमध्ये ते जे दत्तक पालक आहेत तर त्या दत्तक पालकांची जी जात आहे तर ती जात त्याला लावण्याचा अधिकार त्या ठिकाणी असा निर्णय हा देण्यात आलेला आपल्याला दिसतो. राईट. तो एक केस झालेली होती की अशा प्रकारच्या मुलानं एक काय म्हणतात त्याला एसबीसी मागास प्रवर्गाचं सर्टिफिकेट काढलेलं होतं. ते रद्दबातल करण्यात आलं आणि मग त्याच्यावरती निर्णय देत असताना हा डिसिजन जो आहे तर देण्यात आलेला होता. राईट. त्यानंतर बघा IPS साठी नवीन नियमावली जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनं 2011 आणि त्याच्यानंतरच्या तुकडीच्या IPS अधिकाऱ्यांना केंद्रात पोलीस महानिरीक्षक पदावरती नियुक्त होण्यासाठी केंद्रीय प्रतिनियुक्तीवरती पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपमहानिरीक्षक किंवा समकक्ष स्तरावरील किमान 2 वर्षाचा अनुभव असणं अनिवार्य त्या ठिकाणी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना केंद्रात प्रत्यक्ष कामाचा पुरेसा अनुभव मिळावा हे या निर्णयाचं त्या ठिकाणी आहे. केंद्रात नियुक्त केलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी अशा प्रकारे आधीपासूनच त्या ठिकाणी आहे. IPS साठी सेपरेट नियमावली जी आहे तर ती केली आहे. आता बघा द्वेषमूलक भाषण आणि द्वेष गुन्हे प्रतिबंधक विधेयक, तो हे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्याला त्या ठिकाणी रोखलेलं दिसतं आणि राष्ट्रपतींकडे पुनर्विचारार्थ पाठवलेलं दिसतं. त्याच्यामध्ये 1,00,000 रुपयापर्यंत दंड आणि 7 वर्षाच्या कारावासाची तरतूद या विधेयकामध्ये त्या ठिकाणी आहे. कर्नाटक राज्य सरकारनं हे विधेयक मंजूर केलेलं आहे एवढं लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट त्या ठिकाणी राहील. त्यानंतर बघा पेन्नैयार नदी वाद. आता हे नदी विवाद वगैरे असतात ना तर बेसिकली हे पण लक्षात ठेवायचंय की कुठल्या 2 राज्यांमध्ये हे वाद आहेत आणि दुसरी गोष्ट यामुळे ती नदी प्रणाली चर्चेत आलेली आहे तर त्या अनुषंगाने पण प्रश्न विचारले जातात. बघा तामिळनाडू आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये काय आहे, पेन्नैयार या नदीच्या पाणी वाटपावरून त्या ठिकाणी वाद आहे. राईट. 2 फेब्रुवारी 2026 ला न्यायमूर्ती विक्रमनाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं आंतरराज्यीय नदी पाणी विवाद न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठी अधिसूचना याच्यासाठी जारी केली. पेन्नियार नदी ही कर्नाटक आणि तामिळनाडू मधून वाहते. राईट. बेसिकली तो कर्नाटकनं या नदीवरती चेक डॅम आणि वळणाच्या संरचना बांधणं आणि त्या योग्य पाणी थोडंसं अडवण्याचा प्रयत्न करणं, तर याच्यावरून तामिळनाडूनं त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. तामिळनाडूचं असं म्हणणं आहे की एकतर्फी कृतीमुळं या अशा प्रकारच्या जी स्ट्रीम आहे तामिळनाडूकडे येणारी तर ती त्या ठिकाणी कमी होतीये आणि मग त्याच्यामुळं तामिळनाडूमध्ये शेतीचं पाणी, पिण्याचं पाणी याचा प्रश्न निर्माण होतोय आणि त्यामुळं कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये त्या अनुषंगाने वाद जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. आता इथं PIB लाच हे आर्टिकल होतं तर मग मला असं वाटलं की त्या निमित्तानं तुमची पॉलिटीची पण रिव्हिजन त्या ठिकाणी होऊन जाईल आणि पॉलिटीची रिव्हिजन होण्याच्या दृष्टिकोनातून मग हे इम्पॉर्टंट त्या ठिकाणी आहे. काय आंतरराज्यीय पाणी वाद घटनात्मक आणि कायदेशीर चौकट त्या ठिकाणी काय आहे तर संविधानाच्या कलम 262 अंतर्गत
आंतरराज्यीय नदी वादांच्या निवाड्यासाठी कायदे करण्याचा अधिकार हा कुणाला आहे? त्या ठिकाणी संसदेला आहे. कलम 262 सांगते. आणि असा कायदा लागू झाल्यानंतर न्यायालयीन हस्तक्षेप करण्यास मनाई त्या ठिकाणी आहे. राईट. 17 राज्य यादी पुढे दिलेले आहे. केंद्र सरकारच्या अधिकारांच्या अधीन राहून राज्यांना पाणी पुरवठा, सिंचन, कालवे, ड्रेनेज आणि जलविद्युत यावरती अधिकार आहे. हा राज्य सूचीतला त्या ठिकाणी मुद्दा आहे बेसिकली. मात्र केंद्र सरकारच्या अधिकारांच्या अधीन राहून हे करता येते. आणि मग परत केंद्र सूची मधल्या 56वा विषय काय सांगतोय? संसदेला सार्वजनिक हितासाठी आंतरराज्यीय नद्यांचे नियमन आणि विकास करण्यास सक्षम करते, ज्यामुळे केंद्रीय हस्तक्षेपासाठी संविधानिक आधार मिळतो. म्हणजे इथं एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की जलविद्युत, राज्यांना पाणी पुरवठा हा कोणाचा विषय आहे? बघा, प्रश्न फॉर्मॅट होताना कसा होईल की हा राज्य सूचितचा विषय, बरोबर. पण आता केंद्र तिथं हस्तक्षेप करू शकतं का? आता तुम्ही म्हणाल राज्य सूचितल्या विषयांवरती तर कायदा करण्याचा अधिकार राज्यांना आहे, बरोबर. पण पुढं केंद्र सूचीमध्ये संसदेला सार्वजनिक हितासाठी आंतरराज्यीय नद्यांचं नियमन आणि विकास करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. त्यामुळे इथं केंद्राचं इंटरव्हेन्शन जे आहे तर ते त्या ठिकाणी शक्य होऊ शकतं. आणि आंतरराज्यीय नदी पाणी विवाद कायदा 1956चा त्या ठिकाणी आहे. राज्यांना केंद्र सरकारला पाणी विवादाचे बंधनकारक नियमन करण्यासाठी एक न्यायाधिकरण, ट्रिब्युनल ज्याला आपण म्हणतो, तर ते स्थापन करण्याची विनंती करण्याची परवानगी जी आहे तर ती याच्या अंतर्गत मिळते. नदी मंडळ कायदा जो आहे तर तो 1956चा आहे. राईट. तो दोघांनी एकत्र नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे. नदी खोरे स्तरीय मंडळाची तरतूद त्याच्यामध्ये आहे. तो कुणावरती अन्याय होणार नाही अशा पद्धतीने पाणी वाटप करणं. राईट. 2019 पण विधेयक आहे. पेन्नियार कर्नाटकातल्या नंदी टेकड्यांमध्ये उगम पावते बघा, आणि कडील उतारावरून तमिळनाडूकडे वाहत जाते आणि बंगालच्या उपसागराला मिळते. 497 किलोमीटर लांबी आहे. तमिळनाडू मधली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी त्या ठिकाणी आहे. पाणलोट क्षेत्राचा जर का विचार केला ना तर 77% पाणलोट क्षेत्र जे आहे तर तमिळनाडूमध्ये. राईट. पण उगम त्याचा कर्नाटकात होत असल्यामुळे स्ट्रीम लोकली, तर मग पुढे पाणी जाणार आहे का? नाही. मार्कंड, नाधी, कंबेनल्लूर, पांबर, वानियार, कल्लार, वलैयार, ओडाई, पंबनार, अलियार, कुंदनाधी, कुरिंजलार या काय आहेत? प्रमुख उपनद्या आहेत. आता मला हे पण एक इंटरेस्टिंग वाटलं तिथं, म्हणून मी ते लिंक केलं. काय? भारतातील प्रमुख आंतरराज्यीय पाणी विवाद ते बघितले तर कावेरी नदीचा विवाद आहे कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी. कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश. रावी, बियास पंजाब, हरियाणा, राजस्थान. महानदी ओडिशा, छत्तीसगड. गोदावरी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश. महादई किंवा मांडोवी, राईट, बऱ्याचदा चर्चेत आलेली आहे. मला वाटतं महादईवरती प्रश्न पण येऊन गेलेला आहे. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र. राईट. हे महाराष्ट्रात थोडा कमी आहे वाद ह्याच्याबद्दल, पण कर्नाटक गोव्यामध्ये जास्त आहे. नर्मदा नदी मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान. राईट. वसुंधरा नदी आंध्र प्रदेश, ओडिशा. राईट. तो असं सगळं आहे. त्याच्यानंतर आता बघा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांचे जे इलेक्शन झाले तर त्याच्यामध्ये मताधिकार ऍपचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतंय. अशाच प्रकारे इलेक्शन रिलेटेड ऍप्स वरती वगैरे प्रश्न जो आहे तर तो एमपीएससीनं रिसेंटली त्या ठिकाणी विचारलेला आहे. बघा आता, मताधिकार ऍप कशासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं तर मतदार यादीतलं नाव असेल, तसंच मतदार केंद्र जर का नागरिकांना शोधायचं असेल तर त्याच्यासाठी मतदार मताधिकार ऍप जे आहे तर गुगल प्ले स्टोअर वरती उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं. महिलांविषयी मध्ये कायदेविषयक जनजागृतीसाठी सक्षमा नावाचा उपक्रम कुणी चालू केलेला आहे? राज्य महिला आयोगानं राज्यभरामध्ये कायदेविषयक महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी सक्षमा या नावाची उपक्रम चालू केलेला आहे. तो महिलांची रिलेटेड कायदे असतील किंवा डोमेस्टिक व्हायलन्स त्या ठिकाणी असेल किंवा
अजून बाकी लैंगिक अत्याचार वगैरे असेल तर त्याच्याबद्दल जनजागृती करणं हा सक्षमा नावाचा उपक्रमाचा मुख्य. बघा, आता महिलांमध्ये कायदेविषयक जागृती करणं सक्षमा नावाच्या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे, जो चालू केलेला आहे राज्य महिला आयोगाने. क्लिअर? एका सेंटेन्स मध्ये, शॉर्ट मध्ये. पण आता सक्षमा आणि इथं जर असा मुद्दा टाकला त्यांनी की निराधार महिलांना आधार प्रदान करणं वगैरे वगैरे, तर मात्र आपण या इथं कन्फ्यूज त्या ठिकाणी होऊ शकतो, किंवा आपल्याला असं वाटू शकतं की अरे हा, सक्षमा म्हटल्यानंतर सक्षम करायचंय आणि मग निराधार महिलांना आधार द्यायचा आहे, त्यांना कर्ज द्यायचंय, बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक संधी उपलब्ध करून द्यायच्यात, असं असू शकतं. बरोबर? आणि इथंच आपण फसू शकतो, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, नेवास्यामधलं सौंदाळा नावाचं गाव जे आहे तर ते जातीमुक्त गाव घोषित करण्यात आलेलं त्या ठिकाणी आहे. ग्रामसभेनं तसा ठराव जो आहे तर तो त्या ठिकाणी आहे. आणि सौंदाळा हे राज्यातलं पहिलं गाव ठरलेलं आहे जे जातीमुक्त घोषित करण्यात आलं आहे. त्या ठरावामध्ये काय आहे, गावामध्ये कुठल्याही प्रकारचं जात, पंथ, धर्म, वंश याच्यावरून भेदभाव केला जाणार नाही. सर्व नागरिक समान आहेत आणि माझी जात जी आहे तर ती मानव जात त्या ठिकाणी आहे असं स्वीकारलं त्या ठिकाणी जाईल. आंतरजातीय विवाह त्या ठिकाणी त्यासाठी सर्व मदत जी आहे तर ती केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणं असतील, गावातली शासकीय योजना असतील, ग्रामपंचायत सेवा असतील, सामाजिक धार्मिक कार्यक्रम, विवाह, सण, उत्सव हे पूर्णपणे यामधला जो जातीभेद आहे तर तो पूर्ण काय केला जाईल, बंद करण्यात येईल. कोणतीही प्रथा जातीनिहाय किंवा अस्पृश्यता, आज आपण म्हणतो की संविधानामध्ये आपण वगैरे वाचतो अनटचेबिलिटी वगैरे कलम 17, पण आपल्याला असं लक्षात येईल की ग्रामीण भागामध्ये अजूनही तो थोडासा पगडा जो आहे तर तो आपल्याला दिसतोय. तर त्यामुळं अशा प्रकारे जर का कोणी अस्पृश्यता पाळत असेल, अन्याय करत असेल तर त्यांच्यावरती तात्काळ कारवाई जी आहे तर ती त्या ठिकाणी केली जाणार आहे. राईट? सोशल मीडिया वरती भेदभावाबाबत संदेश करणार नाही कोणी. त्याचबरोबर गावामध्ये अशा प्रकारचे जातमुक्त गाव घोषित करण्यात आल्याबद्दल फलक जे आहेत तर ते लावण्यात येतील असं सगळं सांगण्यात आलेलं आहे. ते खरंच हे एक रोल मॉडेल म्हणून आपण आयडियली विचार करू शकतो की ग्रामस्तरावरती जर का असं आपण असं म्हणूयात की सामाजिक समता प्रस्थापित करण्याविषयीचा विचार झाला तर कदाचित जातीय दंगली असतील किंवा कुठल्याही गोष्टीला धार्मिक रंग प्रदान करणं तर हे कमी होईल आणि आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल त्या ठिकाणी करूया. राईट? पण आयडियली ही बोलायला चांगलं वाटतं. इन प्रॅक्टिस आपल्याला बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने घडताना दिसतात. एनिवेज, बॅक टू द पॉइंट. गर्भपाताविषयीच या ठिकाणी आहे. 17 वर्षीय मुलीला गर्भपातास परवानगी जी आहे तर त्या ठिकाणी न्यायालयानं दिली. त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी जरी निर्धारित केलेला आहे गर्भपातासाठी, तर तरी देखील अशा एक्सेप्शनल प्रकरणामध्ये गर्भपात करता येऊ शकतोय असं न्यायालयाचं ह्याच्यात म्हणणं आहे. मगाशी आपण ते त्या ठिकाणी. त्यानंतर एक सर्वात मोठा मुद्दा होता तो म्हणजे अकृषक कर रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे एने जमीन करण्यासाठीचा जो कर्ज आहे तो रद्द करण्यात आला. राईट? शेतीचा म्हणजे एने जमीन म्हणजे काय, नॉन ऍग्रिकल्चरल. राईट? म्हणजे ह्याच्यात काय केलं जातंय, शेत जमिनीचं रूपांतर हे निवासी, व्यावसायिक, औद्योगिक किंवा गोदाम यासारख्या शेती व्यतिरिक्त इतर कारणासाठी केल्यास त्याला अकृषक असं त्या ठिकाणी म्हटलं जातंय. आणि याच्यासाठी वार्षिक कर आकारला जात होता राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून. तर तो अकृषक कर हा त्या ठिकाणी आता महसूल विभागाकडून रेडी रेकनर दराच्या आधारे आकारला जात होता. आता शेती भूखंड बिनशेती रूपांतरित केल्यानंतर हा कर लागू होत होता. तो आता तो रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे एने विषयीच्या ज्या काही अडचणी होत्या, ही जमीन एने करणं वगैरे, तर थोडस त्याला आपण असं म्हणूयात की सुलभीकरण झालेलं आहे. पण काय तरतूद आहे शासनाची हे बघूयात आपण. जमीन महसूल संहितेतील नवीन सुधारणेनुसार शेतीच्या भूखंडावर बांधकामासाठी
नगर रचना विभाग तसंच स्थानिक प्राधिकरणाने दिलेला बांधकाम आराखडा परवानगी हीच आता काय कन्सिडर केली जाईल, एनए परवानगी कन्सिडर केली जाईल. त्यासाठी सेपरेटली तुम्हाला ती जमीन एनए करण्याची गरज नाही. आतापर्यंत बांधकाम आराखड्यावर मंजुरी घेतल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे म्हणजे महसूल डिपार्टमेंटकडे जावं लागत होतं अकृषक परवानगीसाठी. आता जर एखाद्या भूखंडाचा वापर हा विकास आराखड्यानुसार अनुज्ञेय असेल तर नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगी हीच एनए परवानगी त्या ठिकाणी असेल. त्याच्यासाठी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन ती जमीन एनए करणं गरजेचे असणार नाही. राईट. आणि दुसरी गोष्ट, आता मला घर बांधायचे समजा आणि ती जमीन एनए नव्हती, पण मला घर बांधायचं, बरोबर? तर त्या केसमध्ये मी जरी बँकेला नियोजन प्राधिकरणाची परवानगी घर बांधण्यासाठी दाखवली तर बँक मला कर्ज देताना काय म्हणत होती, तुम्ही एनएच त्या ठिकाणी परवाना आणा किंवा सर्टिफिकेट आणा. तर त्या केसमध्ये आता असं सांगितलेलं आहे की बँकांनी देखील असं एनए साठी कंपल्शन जे आहे तर ते आता करणं गरजेचं नाही. राईट. सो बाकी निर्णय का आवश्यक होता, तर मुळात ह्याच्यात बऱ्याच अडचणी होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सारखे खेटे मारावे लागत होते. त्याच्यानंतर आता नागरीकरण होतंय, महानगरपालिका नगरपालिकांची संख्या वाढलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बांधकाम आराखडे मंजूर करत असतानाच ही परवानगी महत्वाची होते आणि मग त्याच्यामुळं थोडंसं नागरिकांना ह्याच्यातून सुलभीकरण व्हावं, तर असं त्याच्यामध्ये एकंदरीत होतं. राईट. बाकी बेसिक दिलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर बघा, 48 तास काम करा आणि सुट्टी घ्या. राईट. कोण सांगते हे? राज्य कामगार विभागाकडून ही कामगार संहिता आहे तर त्याच्यामध्ये सुधारणा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे 48 तास काम करा आणि सुट्टी. बघा, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान यांसारख्या विकसित देशांमध्ये आठवड्यात 48 तास काम करणं ते तेवढं मॅन्डेटरी किंवा तेवढं सफिशियंट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर महाराष्ट्र शासन पण राज्य सरकार नवीन कामगार संहिता लागू करणार आहे तर त्याच्यात पण हे धोरण त्या ठिकाणी आणतंय. राईट. तो कामगारांनी कामाचा 48 तास 3-4 दिवसात पूर्ण केले तरी त्यांना पुढील 4 किंवा 3 दिवस भरपगारी सुट्टी मिळेल. राईट. म्हणजे काय, की समजा 5 दिवस किंवा 6 दिवस ऑफिसला जातोय आणि त्याला मला असाइन केलेला काहीतरी टास्क आहे. तर मी तो टास्क जो आहे तर तो 3 किंवा 4 दिवसामध्ये 48 तास, कामाचे 48 तास, राईट, तर त्याच्यात पूर्ण केला तर मी पुढचे 3-4 दिवस सुट्टी घेऊ शकतो. पण त्यासाठी मला बघा 4 दिवस काम करायचं असेल तर 12 तास काम केलं पाहिजे. 12×4 = 48. राईट. कामाचे हे तास कामगार आणि मालक यांच्या संमतीने त्या ठिकाणी करणार आहेत. केंद्र सरकारने गेल्या वर्षी सर्व राज्यांना लागू केलेल्या 4 नवीन कामगार संहिता सुधारणा करून कामगार विभाग ही संहिता जी आहे तर लागू करणार आहे. राईट. लागू करणार आहे, लक्षात ठेवा. लागू झाली आहे का? नाही. पण महत्वाचं यातलं काय आहे, की देशात एका दिवसात 8 तास आणि आठवड्यामध्ये 48 तास काम करण्याची मर्यादा आहे. तर हे लक्षात ठेवा. प्रॅक्टिस कुठे दिसते का नाही माहित नाही आपल्याला. राईट. पण असं आहे तरी दररोज 12 तास कामाची मर्यादा वाढवल्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे. त्याला कामगार संघटनांनी विरोध केलेला आहे. ह्याच्यात सुट्टी मिळेल का नाही माहित नाही, पण 12 तास तुला काम करावं लागेल असं जर मालक म्हणल्यावर नंतर काय करणार, तो हाही प्रश्न आहे. सामाजिक संहितेनुसार महिलांना रात्रपाळीत काम करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्यांच्या कामाच्या ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था मालकाला करावी लागणार आहे. सणासुदीला खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यात जास्त वेळ कामगारांना काम करावं लागत असल्याने त्यांना दुप्पट बोनस देणं बंधनकारक ठरणार आहे. तो हेही एक आहे. समजा सणासुदीला मिठाई बनते, तर मिठाईचा कारखाना आहे तिथं जास्त वेळ काम करत आहेत का, कारण सणासुदीलाच त्यांचा मेन सीझन आहे ना हो, बरोबर. तर अशा वेळी त्या कामगारांना दुप्पट बोनस त्या ठिकाणी द्यायचा आहे. केंद्र सरकारनं काय केलं, ते हे बहुप्रस्तावित होतं की 29 प्रकारचे कामगार कायदे रद्द केले आणि 4 लेबर कोड्स किंवा कामगार संहिता त्या ठिकाणी देशभर लागू केलेल्या आहे. कारखाना बंद करताना लॉकआउट यापूर्वी कमीत कमी 100 कामगारांची मर्यादा असते, ती आता वाढवली जाणार त्या ठिकाणी आहे.
धोकादायक आस्थापनात एक कामगार असला तरी त्याला विमा कवच द्यावे लागणार आहे. राईट. औद्योगिक संहितेत कामगार कंत्राटदारांना मालक समजण्यात येणार आहे. राईट. आता पुढं पण हे इव्हॉल्विंग आहे किंवा पुढं पण ह्याच्याबद्दल काहीतरी आपल्याला येईल. नेक्स्ट, लैंगिक छळाविरोधात समिती अनिवार्य. बघा, राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांसोबत बरोबरच सर्व खाजगी आस्थापनांमध्ये देखील तिथं 10 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत अशा ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधासाठी अंतर्गत समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. तर इथं काय विचारलं जाऊ शकतं की किती 10 पेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत अशा सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय आहेच, पण खाजगी आस्थापनांमध्ये देखील अशा प्रकारे महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधासाठी इंटरनल कमिटी जी आहे तर ती स्थापन करणं बंधनकारक आहे. या नियमाचं पालन न केल्यास 50,000 रुपयांच्या दंडाची कारवाई जी आहे तर ती करण्यात येणार आहे. बघा, राईट. दंड आकारल्यानंतर म्हणजे आता 50,000 दंड झाला तरी देखील समिती स्थापन झाली नाही तर अशा आस्थापनांचा परवाना रद्द करणे किंवा त्यांना दुप्पट दंड आकारणे हे देखील याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आणि स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत समितीची माहिती जी आहे तर ती केंद्र सरकारच्या ची बॉक्स या ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करणं जे आहे तर ते बंधनकारक आहे. असं नाही की आमच्याकडे कमिटी आहे पण कमिटी कामच करत नाही. तो तुम्ही काय करायचंय, त्याचा सगळा डेटा जो आहे तर तो शी बॉक्स पोर्टलवरती अपलोड त्या ठिकाणी करायचं. यामुळे तक्रारींचं निवारण होण्यास देखील मदत होणार आहे. राईट. त्यानंतर बघा, मुस्लिमांचं SC-BC आरक्षण जे आहे राज्यातलं तर ते त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे. 2014 मध्ये SC-BC आरक्षणाला स्थगिती जी आहे तर ती देण्यात आलेली होती. राईट. तो SC-BC अंतर्गत मुस्लिमांना विशेष मागास प्रवर्ग अ अंतर्गत शासकीय आणि निमशासकीय सरळ सेवा भरतीमध्ये आणि शैक्षणिक संस्थेतील प्रवेशासाठी 5% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. पण याच्यावरती एक परत याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्यामुळं स्थगिती जी आहे तर ती देण्यात आलेली आपल्याला दिसते. बघा, या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करण्यात आलेली होती. संजित शुक्ला यांनी ती रिट पिटिशन दाखल केलेली होती. हा, आता हे एक अभियान आहे. ते रिसेंटली तुम्ही पेपरमध्ये वाचलेलं असेल की एका दिवसात 15 महसूल सेवा. तो थोडक्यात काय, शासन आपल्या दारीप्रमाणेच एका दिवसामध्ये जास्तीत जास्त महसूल सेवा प्रदान करायच्या आणि जे काही प्रलंबित प्रकरण आहेत तर त्यांचा निपटारा करायचा. याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे सुरू करण्यात आलेलं दिसतं. याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या एकाच दिवशी मार्गी लावणं हे त्याचं मुख्य उद्देश आहे. राईट. आता बघा, आर्थिक आणि सामाजिक विकास आहे, पण जवळपास गेल्या एका तासापासून वगैरे आपण डिस्कस करतोय, हेवी व्हायला नको. त्यामुळं आर्थिक आणि सामाजिक विकास नावाचा जो मुद्दा आहे तर तो आपण पुढच्या भागामध्ये जनरली 2 टप्प्यांमध्ये आपण डिस्कस करत असतो. आता आपण आहोत पेज नंबर 18 पर्यंत, 71 पेज त्या ठिकाणी आहेत. तर मग मला असं वाटतं की पुढच्या पार्टमध्ये किंवा अजून त्याच्या पुढच्या पार्टमध्ये 3 पार्टमध्ये हे आपलं डिस्कशन जे आहे तर ते थोड्याशा न्यूज जास्त आहेत, त्यामध्ये कन्सेप्च्युअल गोष्टी जास्त आहेत, त्यामुळे थोडं आपल्याला वेळ जो आहे तर तो लागत आहे. लक्षात येते का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे 3-1 तास तर आपण ह्याच्या आधी पण म्हणजे त्याच्यासाठी घेतोयच. मग ते 15-15 मिनिटं डिस्कस केलं काय किंवा असे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 डिस्कस. ठीक. तो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या या सेशन पुढच्या सेशन मध्ये भेटूयात आपल्या प्लॅटफॉर्म वरती अशाच प्रकारे क्वालिटी अनालिसिस भाग 2 मध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास आणि त्याच्या पुढच्या उपघटकांसह. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय.